ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या नेतृत्वात सत्याग्रह आंदोलन करण्यात येत आहे। पूरग्रस्तांना मदत केली नाही तर मंत्र्यांच्या गाड्या अडवण्याचा इशारा देखील त्यांनी दिला। आंदोलन स्थळावर बाबा आढाव यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी रोहिदास घाडगे यांनी। वर्षानुवर्ष दुष्काळाच्या झळा सोचणारा मराठवाडा आता पाण्याखाली गेलाय। शेतकऱ्यांनी उभ्या कष्टाने पिकवलेली शेतमाल, घरं, रस्ते, शेती पाण्यात गेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर ओला दुष्काळ जाहीर व्हावा यासाठी बाबा आढावांच्या माध्यमातून पुण्यामध्ये आज आंदोलन होतंय। बाबा आपल्या सोबत आहेत। मागणी तर जाहीरपणे मी केली आहे। एक तर नेहमी पडणारे दुष्काळ जे आहे तो यावेळेला ओला दुष्काळ आहे। मराठवाड्यात वगैरे सर्वत्र, देशात सर्वत्रच पावसाचं गणित एकदम कोसळलं आहे आणि पाऊस फारच पडतो आहे। तेव्हा या प्रश्नांना जरा गांधींच्या जयंतीच्या निमित्ताने उजाळा मिळावा या मागणीसाठी आम्ही बसलेलो आहोत की सरकारच्या मागे तर लागाच, पण आपणही जरा काही पत्ते बनवून आता बघा, आज आपण इथं सकाळी एवढ्या लवकर सकाळी आलो का आलो? लक्ष वेळेचं काम तर आपण करतो ना, पण नाही झालं तर आपल्याला सत्याग्रहापर्यंत जावं लागेल। एक मंत्र्याची गाडी अडवावी लागेल ना, दगड न मारता, शिवीने काळ न करता की तुमचं काय चाललं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट किरण काजळे, मी रोहिदास घाडगे, साम टीव्ही न्यूज, पुणे। आपण पाहू शकतो शेतात कशा पद्धतीने संपूर्णपणे पाणी साचलेलं आहे। शेतकरी आर्थिक संकटात आहे आणि याच पार्श्वभूमीवर बाबा आढावांचं सत्याग्रह आंदोलन सुरू होत आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।